महामंडळाच्या माध्यमातून अंधारात दिवाळी आम्हाला काढायला लागली। आमचे उद्योजक अंधारातच राहिले, कारण ऐन टायमाला दिवाळी टायमालाच महामंडळाने इलोवा बंद केला आणि प्रकरण थांबवले। अनेक महामंडळ आहेत, त्यांच्या सुटसुटीत अट आहेत सगळ्या, पण मराठा समाजाच्या महामंडळाचा अटी का अशा? उद्या येणाऱ्या आषाढी वारीला आम्ही मुख्यमंत्र्याला पंढरपुरात पाऊल ठेवून देणार नाही, कारण अटी शर्ती घातल्यामुळं जे प्रकरणं थांबलेत त्याच्यावर लवकरात लवकर मंत्री लेवल वरच्या लेवलने त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, तो मराठा समाजाला योग्य न्याय द्यावा हीच मराठा समाजाला विनंती आहे। अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनातील अडचणीवर लक्ष वेधण्यात आले आहे। LOL मंजुरीत होणारा विलंब, निधीची कमतरता तसेच व्याज परताव्यातील अडथळ्यामुळे मराठा तरुणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच इतर महामंडळाच्या तुलनेत कठोर अटी, कागदपत्रांची वाढती मागणी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे ITR मागण्यासारख्या अटीमुळे लाभार्थ्यांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे। या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तात्काळ सुधारणा कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण व सचिन गंथाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। साडी कामगारचे आराध्य होते व मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, आज आपण आमचे सोलापूरचे कलेक्टर साहेब पंढरपूरला त्यांचा दौरा असल्यामुळं आम्ही सोलापूरलाच निवेदन द्यायला जाणार होतो, पण कलेक्टर साहेब पंढरपूरला आल्यामुळं आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून जे शासनाच्या अटी तुटी आपण बघितलं की गेल्या दिवाळीसुद्धा आम्हाला महामंडळाच्या माध्यमातून अंधारात दिवाळी आम्हाला काढायला लागली। आमचे उद्योजक अंधारातच राहिले, कारण ऐन टायमाला दिवाळी टायमालाच महामंडळाने इलोवा बंद केला आणि प्रकरण थांबवली। अक्षरशः कोणी उद्योजक होण्यासाठी गाड्या, ट्रॅक्टर, छोटे व्यवसाय, महिला उद्योजक होण्यासाठी दिवाळी टायमाला त्यांनी प्रोसिजर प्रमाणे सगळे कागदपत्र करून सुद्धा महामंडळाचा लाभ मिळाला नाही। आता तर बघितलं तुम्ही, मुंबईचे महामंडळाचे MD साहेब त्यांनी जे अट्या घातल्यात ती कुठल्याच महामंडळाला नाहीत। मग त्याच्यामध्ये मोलाचा अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, महात्मा फुले पंतप्रधान आहे, परत अनेक महामंडळ आहेत, त्यांच्या सुटसुटीत अट आहेत सगळ्या, पण मराठा समाजाच्या महामंडळाचा अटी का अशा? का आम्ही प्रकरण करायचे नाहीत का? आम्ही उद्योजक व्हायचा का? आमचा समाज मागास असल्यामुळे आमचा उद्योजक समाज व्हायचा नाही का? अशा रीतीनं आमच्या अट्या ह्याच्यात घातल्या गेलेल्या आहेत। दुसरा विषय, ट्रॅक्टर नाही, माल वाहतूक गाड्या नाही, अनेक व्यवसायाचे थकलेले आहेत, म्हणजे प्रकरण अडकलेले आहेत सगळे। दुसरा विषय असा आहे की ज्या मुलांचं उत्पन्न 1 लाख आहे किंवा 2 लाख आहे, अशा उत्पन्नाला महामंडळाची जी क्वेरी काढली आहे त्याच्यामध्ये 2 लाखाचं उत्पन्न जर 2 लाखाचं उत्पन्न असलं तर त्याला 1 लाखाचं प्रकरण होतंय। मी सुशिक्षित बेकार आहे, माझं उत्पन्न 1 लाख आहे, मला आता उद्योजक व्हायचं आहे, मला 10 लाखाचं प्रकरण करायचं आहे, पण महामंडळाने अशा अट्या घालून ठेवल्यात की 10 लाखाचं प्रकरण जर करायचं असेल तर त्याला 8 लाखाचं उत्पन्न, म्हणून 8 लाखाचं उत्पन्न का तलाठी ग्रामसेवक देत नाही, कारण तुझं उत्पन्न 1 लाख आहे, तुला 8 लाख देणार कुठलं? त्याच्यामुळे तो प्रकरण करू शकत नाही, तो उद्योजक होऊ शकत नाही। अशा अट्या आमच्या महामंडळामध्ये घातलेल्या आहेत। ते सगळ्या अट्या आपण नाही काढल्या तर उद्या येणाऱ्या आषाढी वारीला आम्ही मुख्यमंत्र्याला पंढरपुरात पाऊल ठेवून देणार नाही, कारण अनेक दिवसापासून आपण महामंडळ बघितलेलं आहे। आज सध्या गेल्या वारीला मुख्यमंत्री साहेब आलते, देवेंद्र फडणवीस साहेब आलते, नरेंद्र पाटील आलते। त्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हणलं होतं की महामंडळ, मी असं महामंडळ कुठंच बघितलं नाही, कारण परतफेड करणारा मराठा समाज महामंडळ आहे, एवढं त्यांनी कौतुक केलं आणि निधी भरपूर दिली। आणि आज आम्ही बघितलं तर 8 ते 9 महिने झालं आम्हाला निधी आला नाही महामंडळामध्ये। मग याच्यामध्ये मुलांच्या मनात शंका येऊ लागल्या की आपल्याला परतफेड करून सुद्धा आपल्याला निधी माघारी मिळत नाही, अशी याच परतावा मिळत नाही। त्याच्यामुळं अतिशय मराठा समाजात एक वेगळा मेसेज गेलेला आहे, तर मेसेज वाईट जाऊ नये। माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या मराठा समाजाचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये महामंडळ सुशिक्षित चालवावं, येणाऱ्या अट्या सगळ्या काढाव्यात। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा आणि न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावा
आमच्या ज्या काय आट्या मागण्या असेल साहेब आपल्याबद्दल पोचवण्याचं काम आम्ही सोलापूरच्या कलेक्टर साहेबापाशी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आपण ते निवेदन पाहावं आणि आमच्या मराठा समाजाला, मागास असलेल्या मराठा समाजाला न्याय द्यावा. आमचा मला समाज उद्योजक व्हावा, आमच्या मराठा महिला उद्योजक व्हावा, आमचे तरुण उद्योजक व्हावा, शेतकरी तरुण उद्योजक व्हावा, एवढी आमच्या विनंती आहे, तळतळ आहे. आपण यात घालून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. आम्ही थांबतो. आजचं जे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना जे देण्यात आलं, हे जे मराठा समाजाची जी चीड आहे, जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, आर्थिक मागास ह्याच्यावर महामंडळ आहे, पण त्यांनी जी शर्ती अटी घातल्यात त्याच्यामुळं बऱ्याच शेतकरी असेल, व्यापारी असतील छोटे मोठे, आज 8 लाख रुपयाचं जे तुमचं हे मागितलं जातं, तलाठी ग्रामसेवकांना जे दाखला मागितला जातो उत्पन्नाचा, ते दाखला 8 लाख रुपयाचा तलाठी देतच नाही. अशा बऱ्याच अटी शर्ती घातल्यामुळं जे प्रकरणं थांबलेत त्याच्यावर लवकरात लवकर मंत्री लेव्हल, वरच्या लेव्हलनी त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा व मराठा समाजाला योग्य न्याय द्यावा, हीच मराठा समाजाला विनंती आहे. मराठा महासंघाचा एक मराठा, कोण म्हणते देत नाही.